नमस्कार. आज आपण मसूर कबाब कसे करायचे ते बघूया. त्यासाठी इथे मसूर मी 4-5 तास भिजवले आणि मग कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून मी ते शिजवून घेतले. आता आणखीन काय काय साहित्य लागतं ते आपण आता बघूया. इथे मी फ्लॉवर घेतलाय, कोबी, गाजर, कांदेपात, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, चिली सॉस पेस्ट 1 चमचा, सोया सॉस 1 चमचा, कॉर्नफ्लोअर आणि मैदा. आता या सगळ्या भाज्या आणि मसूर असं आपण सगळं मिक्सर मधनं काढूया. मी आता हे असं सगळं मिक्सर मधनं काढून घेतलंय. मी मसूर साधारण पाऊण कप घेतले होते आणि शिजवताना त्यात पाणी घातलं नव्हतं आणि जेव्हा मिक्सर मधनं काढलं तेव्हा सुद्धा त्यात पाणी घातलेलं नव्हतं. इथे आपण याच्यात आता आलं लसूण पेस्ट घालूया, त्यानंतर चिली सॉस, थोडा सोया सॉस, याच्यात आता मैदा घालूया आणि कॉर्नफ्लोअर. चवीनुसार मीठ आणि तिखट आणि चिली सॉस आणि सोया सॉस, आलं लसूण सुद्धा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता. हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया. मला आज ब्रेड स्टिक कुठेच मिळालं नाही म्हणून मी या स्टिकवरच इथे हे असे लावून हे मी शॅलो फ्राय करणार आहे. या आकाराचे साधारण 8 ते 9 कबाब होतील. हे आता आपण असे शॅलो फ्राय करूया. आता आहा, काय भारी दिसतात. हे जर तुम्ही तुमच्या मुलांना करून दिले ना तर मुलं पण खुश आणि तुम्ही पण खुश, कारण ह्याच्यात भरपूर भाज्या आणि प्रोटीन आहे. नक्की करून बघा.